तेषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोऽस्तु तुभ्यम्। योग वासिष्ठ ग्रंथामध्ये निर्वाण प्रकरण, या निर्वाण प्रकरणामध्ये सर्ग 77 आहे. वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत आहेत आणि हा उपदेश करत असताना राजा शिखिध्वज आणि राणी चुडाला यांच्या कथेला आरंभ झालेला आहे. स्त्रियेचे स्वभाव ऐसे हे असती, तरी तुझी कृती भिन्न कैची. विषय लालूची अंतरी असता, बोलशी उरुता विषय मिथ्या. कैचे ब्रह्मसुख तुझ प्राप्त झाले, विषय स्पर्शले न तुझ कैसे. विषय भोगिता अलिप्तता कैची, कोणी तापेलची अग्निसंगे. ब्रह्मप्राप्ती काही सुगम असेना, ऐसे माझे मना पूर्ण ठावी. युगायुगी हटयोगी कष्टताती, तरी नव्हे प्राप्ती तया सुखा. तुझ कैसे नेनो सुख प्राप्त झाले, व्यवहार चालले पूर्वरीती. सांगुली वाईट जिव्हे रुची कळे, पाहता ती डोळे सर्वा लागी. संगीत सुशब्द कान ऐकताती, मृदू त्वचे प्रती गोड लागे. सुगंध आवडे दुर्गंध नावडे, संपत्ती आवडे मनी हुनी. सर्व देह तरी यथायुक्त वागे, तरी सुख सांगे घेसी कैसे. पूर्ण स्थिती मनसी आपुले वाचेने, मज वाटे उणे सर्वस्वीसी. असत्याची राशी स्त्रियाची हे जाती, हे आली प्रचिती मज लागी. ऐसे हेळसून शिखिध्वज गेला, चित्ती विस्मय झाला चुडालेची. मज हेळसिले अथवा गांजिले, दुःख ते वाटले नाही मज. परी राजयाशी बोध नाही झाला, खरखरा मनाला इतुका वाटे. आम्ही उभयतांनी श्रवण गुरुमुखे, केले असे निके वेदांताचे. परी ब्रह्मरूप पहिलेची आहे, असताही नव्हे ज्ञानराया. राजा शिखिध्वज सांगतात, अंतःकरणात विषयाची लालसा असते आणि वरून वरून बोलतात की विषय खोटे आहेत. हे कसले ब्रह्मसुख तुला प्राप्त झाले आणि विषयाचा स्पर्श तुला कसा झाला नाही. विषयाचा भोग घेताना अलिप्तता कशी येते. राजाच्या अंतःकरणात हे प्रश्न उठायला लागलेत आणि तो चुडालाला प्रश्न करायला लागला. अग्नीसोबत कोणीही तापणारच झाले ना, त्याच्या संपर्कात आल्यानंतर कुठलीही वस्तू तापत असते. हठ योगी कष्ट भोगतात तरी त्यांना ते सुख प्राप्त होत नाही. तुला कसे ते सुख प्राप्त झाले. युगी तपश्चर्या करून, इतकी खडतर तप करून सुद्धा त्यांना ब्रह्म कळत नाही. तुला आत्मसुख कसं प्राप्त झालं. डोळे आणि पूर्वीप्रमाणे व्यवहारही चालू आहे. तुझे व्यवहार तर पूर्वीसारखेच चालू आहे, काहीच फरक पडला नाही. जिभेने चांगला वाईट रस कळायला लागला. सगळ्यांना डोळ्याने तू पाहायला लागली. आता डोळ्यानंच पाहणार ना, पाहण्यात काय बदल होणार आहे. दुर्गंध आवडत नाही, मनात संपत्तीची आवड आहे. देहाचे सर्व व्यवहार वागण्यातून बरोबर दिसतात. मग आत्मसुख कसा घेते ते सांग. तू तुझ्या तोंडाने म्हणते पूर्ण स्थिती, पण यात मला पूर्णपणे कमीपणा दिसतो. दोघांचा संवाद चालू आहे. आत्मज्ञान कशावरून झालं तुला. तुला हे आत्मसुख कसं प्राप्त झालं.
शिखिध्वज राजा असे टाकून बोलल्यामुळे, कसं बोलला तो की पूर्ण स्थिती पण यात मला पूर्णपणे कमीपणा दिसतो. खोटं बोलणाऱ्या राशी म्हणजे ही स्त्रियांची जाती आहे, असं ही प्रचिती, याचा अनुभव मला आला. शिखिध्वज राजा असे टाकून बोलल्यामुळे चुडालेच्या मनात आश्चर्य वाटले. काय आश्चर्य वाटले? मला टाकून बोलणे किंवा दुःख दिले याचे मला दुःख वाटत नाही. काय प्रेम आहे हे पत्नीचं पतीवर असलेलं प्रेम. मला दुःख दिलं किंवा मला टाकून बोललं याचं मला दुःख नाही. दुःख कशाचं आहे? पण राजाला आत्मबोध झाला नाही याचीच हुरहुर मनाला वाटते. खरं प्रेम आहे त्यांचं, आणि त्यांचं प्रेम पाहून आपल्यातलं प्रेम जागं व्हावं अशी अपेक्षा आहे हंसराज स्वामींना. या संपूर्ण जगामध्ये, समाजामध्ये, माणुसकीमध्ये, एकमेकामध्ये असं प्रेम जागं व्हावं अशी हंसराज स्वामींची भूमिका आहे. आम्ही दोघांनी गुरुमुखातून वेदांताचे श्रवण निके केलेले आहे. निके शब्द वापरलेला आहे. काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम, निका शब्द तिथं आलेला आहे. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वैष्णव कोणाला म्हणावं की हे संपूर्ण विश्व काय आहे? विष्णुमय आहे. ओम विश्वाम विष्णू, ही उत्पत्ती कुठून झालेली आहे? विष्णू पासून झालेली आहे. ही स्थिती कशावर आहे? विष्णूवर आहे. आणि लय कशात होणार? विष्णूत होणार. ओम विश्वाम विष्णू. ओंकार शब्दाचा अर्थ जे कल्याण स्वरूप आहे, जे हृदयामध्ये धारण करण्याला योग्य आहे. या सृष्टीमध्ये हृदयात धारण करण्याला योग्य असं आहे तरी काय? कारण कंकरापासून शंकरापर्यंत सर्व वस्तू विनाशी आहेत. म्हणून तुकोबरायांना देवानी सांगितलं एकदा, देवा तुकोबराय तुम्ही संसारात राहा ना. तुकोबराय म्हणले, देवा तू मला ध्रुव सारखं मला बनवू नको. ते क्षीरसागर ज्यांना दिला त्या अभिमन्यू सारखं मला बनवू नको. कोण सुख धरोनी संसारी, राहो सांगा मजबाहारी, अवघ्या नाशिवंता परी थिता दुरी तुही अंतरसी. काय भूमिका आहे तुकोबरायांची. देव आलेले आहेत आणि देव सांगायला लागलेत की मी तुम्हाला जे पाहिजे ते देतो, या संसारात तुम्ही सुखानं राहा. आपण ऍक्सेप्ट केलं असतं त्याला, कारण आपण इतके मंदबुद्धी आहोत. पण तुकोबरायांना विवेक वापरलेला आहे की देवा तू म्हणतो या संसारामध्ये राहा, कसं राहावं सांग ना तू. अवघ्या नाशिवंतापरी, सगळ्या वस्तू नष्ट होणाऱ्या आहेत. कुठून कुठपर्यंत? कंकरापासून ते शंकरापर्यंत, धुळीच्या कणापासून तर अंतकरणापर्यंत सगळे अनित्य, अशुद्ध, दुःखरूप अनात्मा आहे असं योगशास्त्राचा ढिंडोरा पिटत आहे. आणि तू म्हणतो इथं राहा, आणि या विनाशी पदार्थांच्या नादी लागून मी सुद्धा तू असलेला, जवळ असलेला तू आमच्यापासून दूर होशील ना, मग आम्ही कोणाकडे पाहावं, कोणाकडून बोध घ्यावा? अशी तुकोबरायांची भूमिका आहे. आणि इथं तेच सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. संभ्रम याचा अर्थ यथार्थ मी कोणता आहे? यथार्थ शब्दाचा अर्थ यथा अर्थम तथा ज्ञानम. जशी वस्तू असेल तसं त्या वस्तूबद्दल अंतकरणात ज्ञान होणं याला म्हणतात यथार्थ ज्ञान. आणि जसं आहे तसं न कळताना काहीच्या काही कळणं याला विपरीत ज्ञान म्हणतात. आणि मी हा आहे का तो आहे असं ज्या वेळेस होत असतं त्याला संशय ज्ञान म्हणायचं. मी दिसून जाणतो पण न दिसणारा, न मरणारा मी, का शरीराच्या बदलाबरोबर बदलणारा मी, याला काय म्हणायचं? संशय. संभ्रम. वैष्णव निका संभ्रम. मग निका शब्दाचा अर्थ काय आहे? की आताच्या प्रत्यक्ष शरीराला आणि बालपणाच्या शरीराला आठवणारा मी आहे. प्रत्यक्ष आणि आठवणीच्या ज्ञानाला प्रकाशन करणारा मी आहे.
प्रत्यक्ष आणि आठवणीच्या ज्ञानाचा विषय मी नाही. आता जे प्रत्यक्ष ज्ञान अंतकरणात व्हायला लागलं इंद्रियाद्वारे शरीराचा अंतकरणात, त्या ज्ञानाचा विषय मी नाही. त्या ज्ञानाचा विषय शरीर आहे आणि त्या ज्ञानाला प्रकाशन करणारा मी आहे. मग बालपणाची आठवण आहे आणि बालपणाच्या आठवणीचा विषय बालक शरीर आहे. म्हणजे त्या ज्ञानाचा विषय बालक शरीर आणि त्या ज्ञानाला प्रकाशन करणारा मी आहे. म्हणून प्रत्यक्ष आणि आठवणीच्या ज्ञानाला प्रकाशन करणारा मी आहे. प्रत्यक्ष आणि आठवणीच्या ज्ञानाचा विषय मात्र मी नाही. ज्याला प्रत्यक्ष आणि आठवणीचे ज्ञान आहे तो परमात्मा आहे. हे लक्षण भगवान गीतेमध्ये सांगतात. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद विदेव चाहम. अर्जुना, ज्याला आताच प्रत्यक्ष ज्ञान आहे आणि ज्याला मागच्या आठवणीचं म्हणजे स्मृतीचं ज्ञान आहे तो साक्षात परमात्मा आहे. हे परमात्म्याचं लक्षण भगवान गीतेमध्ये सांगतात. ब्रह्मस्वरूप तर पहिलेच आहे असे असूनही राजाला याचे ज्ञान का झाले नाही? हे ज्ञान नवीन निर्माण झालं का? हे तर पहिलंच आपल्या अंतकरणामध्ये प्रगट आहे. असं असताना राजाला ज्ञान का झालं नाही याची खंत चुडालेला आहे. सर्व जेव्हा जावे तेव्हा ब्रह्म व्हावे, एरवी ते नव्हे भाव ऐसा. आहा कैसी कर्मगती हे गहन, राये कैसे राण घेती येले. आहा माझी तृप्ती झाली स्वामीशी अतृप्ती, हेची वाटे खंती माझे मनी. यासी गुरु कोण मिळेल खरपूस, रायाचे बुद्धीस पालटील. देहाचा भरवसा कायासे खरा, म्हणून उधारा विश्वासावे. एक वेळ गेला पुन्हा प्राप्त कैचा, म्हणून या साच्या त्वरा कीजे. तरी आपणची राया बोध करू, होय निर्विकारू येची देही. तरीच नामाची चुडाला जन्मले, नाहीतरी झाले भूमिभार. ऐशी ते प्रतिज्ञा चुडाला स्वीकारी, पुढे काय करी रामायकी. सर्व व्यावहारिक साधने गेल्यानंतर ब्रह्मज्ञान होईल, नसता होणार नाही असा भाव राजाच्या अंतकरणात होता. कर्माची गती किती आहे, कशी गहन आहे, राजाने कशी भूमिका घेतली. माझी तृप्ती झाली पण स्वामी अतृप्त आहेत. माझे पतिराज, माझे पतिदेव, माझे मालक अतृप्त आहे. याची माझ्या मनात खंत वाटत आहे. याचंच दुःख चुडालेच्या अंतकरणात क्षणाक्षणाला होत आहे. आता यांना कोण चमचमीत गुरु भेटेल आणि याची बुद्धी पालटेल. बुद्धीचा वैभव, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता नाही मनुष्य देह. म्हणून कबीरदास सांगतात, गुरुदेव हमारा प्यारा है, सिद्ध जगत उजियारा. गुरुदेव की महिमा न्यारी, जड बुद्धी चेतन करदारी. झालं काय, नेमकं काय झालं? नेमकं सद्गुरूनं देहाला मी म्हणायला लावणारी जी जड बुद्धी होती ना, त्या बुद्धीत परिवर्तन केलं आणि आता ती बुद्धी हा 3.5 हाताचा देह मी आहे, माझा आहे आणि खरा आहे हे स्वीकार करत नाही. असा चमत्कार सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं झालेला आहे. कृपा कटाक्षे निहाळले, आपुल्या पदी बैसविले. जसं कासवाची आई लांब असते आणि त्याचं पिलू इथं असतं, त्याला भूक लागलेली असते आणि त्या कासविनीनं फक्त नजर टाकली बाळावर की त्याचं पोट भरतं. हे कसं भरतं? पण ही ईश्वरीय रचना आहे. असं होत असतं. आपलं खाऊन पोट भरतं आणि त्यांचं पाहून पोट भरतं. ही ममता आहे, हे प्रेम आहे, हे वात्सल्य आहे. तसं सद्गुरु रूपी आई आपल्यावर प्रेमानं ज्या वेळेस पाहत असते ना, त्यावेळेस आपल्या अंतकरणातले संशय, विपर्यास हे सगळे निवृत्त होतात. वचनाची निघाये संशय छेदिले, अनेकत्व मोडून एकत्व जोडिले.
ही घटना घडत असते. म्हणून श्रीमद भागवतामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे. सद्गुरू आपल्या अंतकरणातले संशय, विपर्यास, कल्पना ह्या छेदून काढतात. म्हणून मोटके गुरुमुखे उदयजत दिसे आणि हृदय स्वयंभची असे. नेमक्या शब्दात सद्गुरू सांगतात की तुझ्या शरीर, श्वास, इंद्रिय, अंतकरणाहून तुझं स्वरूप वेगळं आहे. तू नित्य शुद्ध बुद्ध परमात्मा ब्रह्मरूप आहेस आणि हे हृदयामध्ये ज्ञान आपल्या प्रगट असतं, अनुभव पूर्वीचाच असतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. हृदयामध्ये तुम्ही एक आहात असा तुमचा अनुभव नाही का? तुम्ही जाणणारे आहात असा तुमच्या अंतकरणात अनुभव नाही का? तुम्ही पूर्वीचेच आता आहात हा अंतकरणात तुमचा अनुभव नाही का? मग अनुभव असताना तुम्ही सिद्ध ते विचारी पा जेणे तू सुखिया होसी. सिद्ध असता का निमावे साधनावरी. तुम्ही न मरणारे परमात्मा ब्रह्मरूप आहेत हा अनुभव सिद्ध असताना तुम्ही साधनावर का अवलंबून आहात? कारण आपल्याला साधनावर डिपेंड राहण्याची सवय लागली, याला हॅबिट म्हणतात. ती हॅबिट, ती सवय सोडून द्या. म्हणून लटिके ते फेडा, तुका म्हणे जाय पिडा. लटक सोडा, लटके माझे लटके तुझे, लटके ओझे लटक्याचे. हे लटकच जन्म मरणाचं ओझ घेऊन आपण चालायला लागलो. आणि किती चालायला लागलो, झुंपले घाना बांधले डोळा. किती चालायलो हे न कळे. हे कवरच चालायचं याचा बी पत्ता नाही. आणि चालणं, प्रवास तर चालू आहे, कुठं जायचं माहित नाही. कहाँ है मंजिल. सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. न हाथी है न घोडा है, वहाँ पैदल ही जाना है. तिथं पायीच यात्रा करावं लागते. बरं, श्रींची पायी स्वारी चालू आहे. कुठं कुठं तिथं. मग तिथं खोटं बोलायला जमत नाही, खरंच बोलावं लागतं. म्हणून खरं काय आहे, तुम्ही खरे आहेत हे खरे, बाकी काय खरं हे माहित नाही. तुका म्हणे तूची खरा, हेर भाऊगा पसारा. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्रिवार सांगितलेले आहे की तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहात. तरी आपल्याला वाटतं की आपण आहोत का नाही, याला संशय म्हणायचं. आणि मी विठ्ठलच आहे याला यथार्थ ज्ञान म्हणायचं, यालाच ब्रह्मज्ञान म्हणायचं, यालाच आत्मज्ञान म्हणायचं. आणि मी जातीचा नावाचा हा 3.5 हाताचा देहच आहे, याला विपरीत ज्ञान म्हणायचं. आणि याचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून चुडाला विचार करते, देहाचा भरवसा खरा आहे का? देहाच्या भरवशावर राहावं का? की हे आपल्याला जे जीवन मिळालेलं आहे हे ॲज इट इज कॉन्स्टंट असंच चालू राहील? बालकाला वाटावं की आता आपल्याला वृद्धावस्था येणारच आहे, काय गॅरंटी? म्हातारं कुचकायच्या आधी लेकरू कुचकत. म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळ सागा. हे वळण फार मोठं आहे बरं का. 184चं वळण आहे हे. तुम्ही म्हणते पुढच्या गल्लीनं वळा, पुढची गल्लीत नाही इथं. आणि एक एक योनी कोटी कोटी फेरा, एका एका योनीमध्ये कोटी कोटी फेरा. हे कधी नंबर लागायचा? वेटिंग लिस्ट मध्ये आहेत. अजून काही जीव असे आहेत की ज्यांना नरदेहच काय, त्यांना किड्याचं सुद्धा शरीर मिळालेलं नाही, ते वेटिंग लिस्टला आहे. जसं ऍडमिशन घेत असताना हाऊसफुल झालेले आहेत, काही वेटिंग लिस्ट लागलेली. हा, तसंच या आकाशामध्ये असे अनेक जीव फिरत आहेत की ज्यांना शरीरच मिळालं नाही. आणि ज्यांना कोणाला किड्याचं मुंगीचं का होईना शरीर मिळालं, तिथं का मिळालं ना, पण भोग तर व्हायला लागला ना तिथं सुख दुःखाचा. ती शिक्षा कमी व्हायला लागली.
आणि ज्यांना मानव देह मिळालेला आहे ते परम भाग्य आहे. कारण नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची हो म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. इथं देव हो असं जे निश्चित करतात, मनात निश्चय करतात, त्यांना बरोबर आत्मज्ञान होत असतं. तुमच्या प्रयत्नाला यश मिळत असतं, पण प्रयत्न करणं हे तुमचं काम आहे. जसं पुंगी खुपसली त्या लेकराच्या तोंडामध्ये, पण ते म्हणलं झालं ना तुमचं, पण फूक मारणं या पठ्ठ्याचं काम आहे. तसं सद्गुरू आपल्याला प्रयत्नानं सांगायला लागलेत की तू न मरणारा आहेस, तू ब्रह्मरूप आहेस, तू शरीर नाहीस, तू नावाचा नाही, तू जातीचा नाही, तू पाप पुण्याचा नाही, तू करता भोगता नाहीस, हे अंतकरणाचे धर्म आहेस, तू याच्याहून वेगळा आहे, तू अधिष्ठान रूप परमात्मा ब्रह्मरूप आहेस, पण निश्चय करणं या पठ्ठ्याचं काम आहे. येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्यानेच अनहित केले. एक जण म्हणला, महाराज निश्चय केला तरी आपण परमात्मा आहे आणि नाही केला तरी परमात्मा आहे. महाराजांनी सांगितलं, पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना. कारण उद्या जर 4 पायाचं शरीर तुम्हाला मिळालं तर पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना. काय चेष्टा नाहीये, जोक नाहीये. साधू संत आपल्याला किती गांभीर्यानं सांगतात, ती गांभीर्य लक्षात घ्या. आपण कुठं आलो, काय ऐकायला लागलो याचं गांभीर्य लक्षात घ्या. कारण विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. अंगामध्ये असा ब्रह्मरस ठसला पाहिजे. तामसी माणसाच्या अंतकरणामध्ये विषय ठसलेले असतात. दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला. गोरा गोरा मुखडा काळजामध्ये ठसला. हा विषय आहे, पण हा तामसी विषय आहे. आणि ज्ञानोबराय सांगतात की ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण ठसा. हा ठसा उमटला पाहिजे. येणे दश दिशा आत्माराम. ज्या ठशानं आपल्या अंतकरणातलं अज्ञान निवारण होत असतं, कल्पना निवृत्त होते आणि सहज ज्ञान प्रगट होत असतं. हा ठसा उमटला पाहिजे. राम कृष्ण नामाचा ठसा उमटला पाहिजे. म्हणून उधार विश्वास कसा ठेवावा, एक वेळ निघून गेल्यावर परत कसा मिळेल हा नरदेह. हा नरदेह परत परत मिळत नाही. म्हणून हातचे निदान जाय, मग तू करशील काय. आणि या देहाच्या भरोशावर बसू म्हणतो तू, तर या देहाचा न धरी भरवसा, जैशी तरुवर छाया. ते झाडाच्या सावलीवर किती वेळ थांबता येईल आपल्याला, ही सावली परत बदलणार आहे. म्हणून याता याती न चुके, मग भोगशील काह्या. हे सगळे श्रम करून आपण जी काही भौतिक वस्तूंचा संग्रह केलेला आहे ना, ते भोगण्यासाठी आयुष्य राहील का? राहील. म्हणून आपण लवकर मार्ग काढावा, आपणच राजाला बोध करावा आणि याच देहात निर्विकार पदावर जागी करावे. आपल्या पतिराजाला आपण निर्विकार पदावर जाग करावं, तरच नावाची चुडाला जन्मली, नाहीतर मी या भूमीवर भार आहे. अशी चुडालेनं प्रतिज्ञा घेऊन चुडाला पुढे काय करते सावध रीतीनं ऐका राघवा. वशिष्ठ ऋषी सांगतात, रामा दशरथनंदना ऐका, चुडाला काय करायला लागली. प्रतिदिनी रात्री प्रबोधाच्या क्रिया सांगत असे रायास प्रतीत. वैराग्याचे रूप विचाराचे वर्म, अभ्यास दुर्गम सुगमही. वारंवार पोटी प्रस्तावा घालीत, जेणे उद्भवत पश्चाताप. पूर्ण ऐसा रामा बोधही करिता, नैराया चित्ता काही केल्या. विश्वासा वाचुनी कैची ज्ञान सिद्धी, नसता गुरुपदी अनन्यत्व. चुडाले समान गुरु प्राप्त होता, होय वेरिता राजा मूर्ख. तया वाटे मनी आमुची हे दासी, गुरुत्व कायसी करीतसे. हिजलागी आधी काय प्राप्त झाले, म्हणून या बोले गुरुत्वाने. ऐसा शिखी ध्वज स्त्रीसी अवेरित, परिते बोधित वारंवार. हिंगणा शेजारी चंदन वाढला, कोण कोणी अवेरिला हातात दैवी.
तैसी चुडाला ते प्रपंची समाजी, राजा बुद्धी तेजी हतदैव, लोखंडाची पेटी माझी रत्ने जैसी, चुडाला ही तैसी स्त्रीच्या देही, असो राजियासी अविश्वास थोर, तिने ज्ञान स्थिर होय कैसी, ऐसे देखून या चुडाला प्रस्तावे, म्हणे रहा नव्हे विश्वासाची, प्रतिज्ञा जे केली व्यर्थ होऊ पाहे, करणे उपाय यासी कैसा, काय माझा बोध निर्बीजची असे, मोड लसलस टवटविना, ही काय कल्पना बोधी निर्बीजिता, मेघाशी वर्षता शक्ती नसे. प्रत्येक दिवशी रात्री चुडाला राजाला बोधाच्या आत्मज्ञानाच्या प्रक्रिया सांगत होती. वैराग्याचे स्वरूप, विचाराचं वर्म, अशा अवघड अभ्यास सोप्या पद्धतीनं सांगत होती. नेहमी सतत मनोभावातून ज्ञान सांगून सुद्धा राजाला बोध होत नाही याचा पश्चाताप वाटत होता. राघवा असा पूर्ण बोध करूनही राजाच्या लक्षात येत नव्हते, कारण राजाचा चुडालावर विश्वास नव्हता. आणि विश्वासा वाचून ज्ञान सिद्ध होत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्याच्या अंतकरणामध्ये श्रद्धा आहे त्याला लवकर ज्ञान होत असते. आणि गुरुवर अनन्य भाव नसल्यावरही ज्ञान होत नाही. गुरु वचनावर अनन्य म्हणजे मी गुरुहून वेगळा नाही, गुरु जे सांगतील ती आज्ञा आहे, ती शिरोधार्य आहे, असा जर विश्वास सद्गुरूवर नसेल तर तिथं सुद्धा ज्ञान होत नाही. चुडाला सारखा गुरु भेटून सुद्धा राजाने तिचा गुरुपदी स्वीकार केला नाही. कोणत्या पदावर? पत्नी म्हणून स्वीकार केला, पण गुरु म्हणून स्वीकार केलेला नाही. गुरु कोण्या रूपात भेटो, ते मुलीच्या रूपात भेटो का भावाच्या रूपात भेटो का वडिलाच्या, आईच्या, पत्नीच्या, बहिणीच्या रूपात भेटो, त्याचा स्वीकार करावा. आणि तिथं श्रद्धापूर्वक ते जे सांगतात त्याचं श्रवण करून आपल्या मानव देहाचं कल्याण करून घ्यावं, हे मानव देहाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून या मूर्ख राजाला वाटत होते की चुडाला ही माझी दासी आहे आणि तिने माझे गुरुत्व कशाला करावे. ती दासी आहे, दासी म्हणून राहावं, तिनं माझं गुरुत्व कशाला करावं. असा शिखिध्वज राजा स्त्रियांचा द्वेष करत होता, स्त्रीचा द्वेष करत होता तो. आणि तो नेहमी सतत बोध, आणि चुडाला मात्र तिला सतत बोध करत होती. हिंगणाच्या शेजारी चंदन वाढले, दैव योगाने कोणाचा कुणी द्वेष केला. आता कोण कोणाचा द्वेष करत, कारण ते चंदनाच्या संगतीत जे आलं, चंदनाने बोरी व्यापी. आता याच्यात बोर कोणती चंदन कोणतं हे काहीच मेळ लागला नाही. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरूची महिमा शक्ती अशी आगाध अफाट आहे की सद्गुरू आपल्याला आपल्यासारखं करून टाकतात. त्याच्यात काळ आणि वेळ लागत नाही. नोकरी लागायला किती वाट पाहावं लागते? 24 वर्ष वाट पाहावं लागते. डिग्री हातात घ्यावा लागते, इंटरव्ह्यू द्यावा लागतो, आणि परत पास झालं तर ठीक आहे, नसता खालून पाकिट द्यावा लागतं आणि पास व्हावं लागतं इंटरव्ह्यू, मग जॉईनिंग. मूल व्हायला किती वेळ लागतो? 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भामध्ये या शरीराची रचना होत असते आणि मग मूल होत असतं. पण आपल्याला आपलं आत्मस्वरूप कळण्यासाठी वेळ आणि काळाची तिथं कंडिशन नाही. सद्गुरू आपल्या सारखंच करून टाकतात. नाही काळ वेळ तया लागी. म्हणून हिंगणाच्या शेजारी चंदन वाढले, दैव योगाने कोणाचा कुणी द्वेष केला. तशी चुडाला प्रपंचात, समाजात बोधाचा सुगंध पसरवत होती. समाजामध्ये, जगामध्ये सुगंध पसरत होती. कोणता? सुमन सुगंधू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा, भोगी तू निश्चळ रे भ्रमरा. तू निश्चळ परमात्मा आहेस, या भोगाचा अनुभव घे. राजाची बुद्धी मात्र तिचा द्वेष करत होती, आणि राजाची बुद्धी मात्र तिचा
द्वेष करत होते. अशा प्रकारे राजाला चुडालावर विश्वासच नव्हता. तो काय म्हणायचा म्हणून तिथे ज्ञान प्रगट होत नव्हते, ठसत नव्हते. हे राजाचे दुर्दैव होते. लोखंडाच्या पेटीत जसे रत्न असावे तशी स्त्रियामध्ये चुडाला ही रत्न होती. असे पाहिल्यानंतर चुडालाच्या लक्षात आले की राज्याचा आपल्यावर विश्वास नाही, आपल्याच पतिदेवाचा आपल्यावर विश्वास नाही, आपल्या मालकाचा आपल्यावर विश्वास नाही. आता काय करावं? म्हणून ही प्रतिज्ञा आपली व्यर्थ होती का काय? पण ही प्रतिज्ञा व्यर्थ होण्याच्या आधी आपल्याला यावर काहीतरी उपाय करावा. काय उपाय करावा? माझा बोध फलकट पोकळ आहे का? मी जे काही सांगितलं ते पोकळ आहे का? म्हणून ज्ञानोबराय सांगतात, आहाची बोलाचे नव्हे हे शास्त्र, आत्मा अवतर नविते मंत्र, संसार जिनिते हे शस्त्र अक्षरे ये. हे तुमच्या समोर प्रगट केलेलं हे एक एक अक्षर असं आहे. हे नुसती बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात अशातला प्रकार नाहीये. हे तुम्ही न मरणारे परमात्मा आहात असं कळून देणारे हे मंत्र आहेत. हे संसाराला जिंकण्याचं हे शस्त्र आहे. ह्याच्यातला एक एक अक्षर असा आहे, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळवीन, मी अमृताला सुद्धा लाजवेल. असे मराठी शब्द तुमच्या समोर प्रगट करणार आहे. तस्मात ओळखी माझी अलिप्तता. मग चुडालाला, कारण मोडाला लसलसीत टवटवी येत का नाही? मोड आलेले धान्य आहेत आणि त्याला टवटवी का येत नाही? ते फुलत का नाही? अशी कोणती कल्पना आहे त्या बोधाला तिने पोकळ केले का? मेघाच्या वर्षावात शक्ती नाही का? मेघ वरसाय लागले, बरस रहे हे बादल, मग शक्ती नाही का त्याच्यामध्ये? आहे. तस्मात ओळखी माझी अलिप्तता, जळाच्या तवता कमळपत्र. ही काय कल्पना बुधी निर्बीजता, मेघाशी वर्षता शक्ती नसे, परी खडकावरी न फुटे अंकुर, तिने जलधर उणा नव्हे, तैसा राजासी पूर्ण अविश्वासी, बोधाशी कायसी उणीवता, तरी आता राय ज्ञान सिद्धी कैसी, विचारी मानसी आपुलिया. आता मीही जरी उपेक्षू न राहू, भरताराचे पाहू दुःख कैसे, म्हणून किजेल पुरुषे प्रयत्न, नव्हे म्हणून यत्न सांडू नये. मागुती बोधित दृष्टांत युक्तीने, जैसे जैसे माने राजियासी, बाळकाशी माता जीवी जेववीत, एक ग्रास करीत 10 ठाई, ऐसे प्रतिदिनी निरूपण चाले, या रीती लोटले काळ काही. पण खडतळ खडकावर अंकुर फुटत नाही. खडकावर अंकुर का फुटतो? फुटतच नाही. म्हणून जलधारा म्हणजे पावसाला कमीपणा म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे राजा पूर्णपणे अविश्वासी असल्यामुळे बोध ठसत नाही, पण बोधात काहीच कमीपणा नाही. पण तरी सुद्धा चुडाला स्वतःच्या मनात विचार करत असे की राजाला ज्ञानसिद्धी कशी प्राप्त होईल. तिच्या मनामध्ये तळमळ चालू होती की राजाला कसं आत्मज्ञान प्राप्त होईल. आता मी सुद्धा जर याच्याकडे दुर्लक्ष केले तर पती देवाचे, मालकाचे, माझ्या स्वामीचे दुःख मी कसे पाहू? हे दुःख मी कसं पाहू की आपला पतिदेव पाहता पाहता काळाच्या मुखात निघून जाईल. आणि पुढं काय होणार मग? ही जर भ्रांती जर दूर नाही झाली तर 184 न चुके फेरा, परत जन्म मृत्यूच्या त्या गचाट्यामध्ये तो सापडेल. आता मी सुद्धा जर याच्याकडे दुर्लक्ष केले तर पतिदेवाचे दुःख मी कसे पाहू? म्हणून पुरुषाने प्रयत्न करायला पाहिजे. यश मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडू नये. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. हिरवी तरी पार्था जन्म मरणाची निमे कथा, ऐसिया प्रयत्नाते आस्था विजयाची. अर्जुना, जो जन्म मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो ना, मग तो प्रयत्नची एके वेळे
समग्र परब्रह्मे फळे. मग तो प्रयत्नच काय होतो? एक दिवशी आपल्या अंतकरणातल्या सगळे संशय, कल्पना, विपर्यास दूर करून यथार्थ ज्ञान प्राप्त होतं की मी न मरणारा परमात्मा आहे. माझ्या ठिकाणी मृत्यूचा दुःख नाही. सूर्याच्या ठिकाणी दिवस आहे का रात्र आहे, तसं मीच्या ठिकाणी जन्म नाही आणि मृत्यू नाही. सूर्यात जन्म नाही, दिवस नाही, रात्र नाही. सूर्यापासून दिवस रात्र नाही, सूर्या वाचून दिवस रात्र नाही पृथ्वीवर. तसं आपल्या वाचून जन्म नाही, मृत्यू नाही. आपल्यापासून जन्म मृत्यू नाही, आपल्यात जन्म मृत्यू नाही. असं मग रसुगळे पूर्णतेचा, कारण मी पूर्ण परमात्मा आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ही पूर्ण माती आहे. चिखल गणपती करायच्या आधी ही पूर्ण माती आहे. गणपतीच्या रूपात पूर्ण माती आहे आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर पूर्ण माती आहे. तसं हा पूर्ण परमात्मा आहे, नटलेला आहे. म्हणून पण परत चुडालाच्या युक्तीने, दृष्टांताने जसं मानेल तसं राजाला बोध करत होती. आई बाळाला एकाच घासाचे 10 घास करून खाऊ घालते. हे प्रेम आहे. तसे प्रत्येक दिवस दररोज हे सांगणे चालू होते. या रीतीने काही काळ लोटला. म्हणजे चुडाला राजाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत होती, करत राहिली. हा बराच काळ लोटला. ऐकी रामा तया राया ज्ञान नाही झाले, संगतीने केले फळ एक. वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, राघवा, रामा, दशरथ नंदना, या मूर्ख राजाला ज्ञान झालं नाही. चुडालानं प्रयत्न केले पण राजाला ज्ञान झालेलं नाही. पण चुडालाच्या संगतीने एक फळ मिळाले. काय फळ मिळालं? एके दिनी राजा अनुतापयुक्त राणीशी बोलत रात्री माझी, ऐके प्राणसखे अंतराचा हेतू, मज उद्भवतु स्फूर्ती कैसी. एक दिवस रात्रीला अनुतापाने युक्त राजा शिखीध्वज राणी चुडालाला म्हणाला, हे प्राणप्रिय, माझ्या मनातला हेतू असा आहे की मला अशी स्फूर्ती उद्भवत आहे की हे वैभव, ही राज्य संपत्ती नको. हे सर्व काही दुःखरूप दिसत आहे. मुली, मुलं, पैसा, पत्नी हे सर्व नको. हे स्वजन, हे शत्रू, हे राजाचे वचन ऐकून चुडालेच्या मनात आनंद झाला. चुडालेच्या अंतकरणामध्ये आनंद झाला. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव.